कुटायला जायचा मसाला कुटायला जायचा मसाला कुटायला. लालबागला पोहोचली मी. हॅलो आई, लालबागला. अरे बापरे, शिंका. आई ठेवा, मी फोन करते तुम्हाला, थांबा. अरे मला एवढ्या शिंका काय येत आहेत? हो ऑफकोर्स, मसाल्यांचा घमघमाट आणि छान असा सुगंध देखील येतोय आणि आजूबाजूला सगळ्याच्या सगळ्या मिरच्या ठेवल्यात ना, त्यामुळे मी असं करते. मला माहितीये का, सुट्टीचा महिना सुरू झालेला आहे आणि उन्हाळा बघा किती तापलेला आहे. तो खूपच ऊन लागते आणि या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घरोघरी काय बनवतो? ऑफकोर्स मसाले. होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी आली आहे वालावलकर मसालेमध्ये लालबागला. चला या माझ्यासोबत. काय दादा, बरे आहेत का? हो एकदम मजेत, फर्स्ट क्लास. मसाले काय म्हणतायत? मसाले तर जोरात चालले आहेत सध्या. जोरात चालू आहेत. आमच्या आई मला फेब्रुवारी एंड पासून मागे लागले, तर आपल्या ट्रिप चालू होत्या. अगं तू लवकर ये, मसाले बनवायचे मसाले. हो आई, मार्च तरी येऊ देत. मार्च मध्ये जास्त गरम होतं ना, जरा जास्त ऊन लागलं की जरा मिरच्या सुकवायला तरी मिळतात व्यवस्थित. बरोबर. तर आमचा मसाला मागच्या वर्षी तुम्ही जसा बनवला ना तसाच मला बनवून पाहिजे. तुम्हाला जसा पाहिजे तसा करून देऊ. तुमच्याकडे लिस्ट नसेल तरी आपण करून देऊ तुम्हाला मसाला. लिस्ट तर माझ्या कधीच लक्षात नाही राहणार. मी आईंना फोन करते, ते मला प्रॉपर सांगते काय हवं काय नाही ते. हा मंडळी, तुमच्या लक्षात आहे का, मागच्या वर्षी मी आले होते वालावलकरचे मसाले आणि भरपूर घेऊन गेले होते आणि आईंना जे आवडलेलं आईंनी सगळ्यांना दिले होते. सगळ्यांना आणि आवडले होते. माहितीये, दादा नाही आला का? दादा येणार होता आज. हा, त्यांचा आलेला फोन, ते ऑन द वे आहेत, म्हणजे येतीलच आता. आई फोन कर म्हणतात आणि फोनच नाही. लागेल नेटवर्क इश्यू असेल. आई तू कधी आला? अरे मला वाटलं नव्हतं की तू खरंच येणार आहेस ते. तर बस काय, भावाने सांगितलं तर येणार नाही का? हा, मी तुम्हाला विचारलं ना नाही येणार की नाही वगैरे. त्यांचा पण आता हे चालेल की दुर्गेश साहेब कुठे राहिले, म्हणजे असतील ऑन द वे, असेल ट्रॅफिक असेल, काय असेल ना. मला वाटलं तू बंकच करतेस. नाही, मला 2 दिवस आधी माझं बोलणं झालं, तर मी सांगितलं मला पण बनवायचं आहे. मला याने सांगितलं की आज मी येणार आहे. मला सांगतच नाही मी का मी आज जाणार आहे असं. मी तरी बोललोय ना की जायचं आहे का वगैरे. आता आलो असं एकत्र आलो असतं की नाही. कोइन्सिडन्स झाला, इतकी कोइन्सिडन्स. छान चव आहे तर लेकिन सरप्राईज में मजा आता है ना. ते पण आहे, हे पण महत्वाचं आहे. आणि मी बोललो की आता बऱ्याच वर्षापासून बनवते वगैरे, तुला बनवायचं का? तर मग खूप शहाणी आहे, पण सांगत नाही मला की जाणार आहे म्हणून. दिमाग नाही काय झालं ना, मी विचार केला जरासं सरप्राईज मिळायला पाहिजे. खूप दिवसापासून आमचं भेटणं पण झालं नव्हतं. तेव्हा दादा बोलायचं वेळ काळ. मी पण बोलते हा वेळ काळ, पण काय वेळ काय जुळून येत नव्हती. मग वालावलकर मसाल्याच्या निमित्तानं ती वेळ पण जुळून आली. हो ना, परफेक्ट. मिरच्या पण बघू शकता, मस्त फ्रेश आलेल्या आहेत. हा मग बरं झालं. मी आता आईंना फोन लावत होते, बघा अजून फोन नाही उचलत आहेत. कधीपासून लावते ते आता मला तर कळत ना. आता भावालाच विचारते बाबा कोणते कोणते मसाले घ्यायला पाहिजे ते. मसाले तर यांच्याकडे खूप ह्यूज रेंज मध्ये आहे. हा, जसा घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला, गोडा मसाला, पावभाजी मसाला, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला वगैरे मी भरपूर ट्राय करून झालेला आहे. कारण आमच्या घरामध्ये एक माहिती बेसिक मसाला चालू असतो, तो म्हणजे आगरी कोळी मसाला. परफेक्ट, आमच्या घरी पण तोच. फक्त एक पर्टिक्युलर कोणता पदार्थ बनवत असेल ना आणि त्या पदार्थाला जर म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलला घेऊन जात असेल तर तो मसाला यांचा यूज करायचा. कंटिन्यू आमचं चालू होतं की आज जाईन उद्या जाईन आणि मागच्या वेळेस पण मी 2-3 प्रकारचे ते मसाले नेले ना, खूप आवडले होते. आणि काय होतं ना की आपण मसाले बनवून घेऊन जातो आणि काही काळानंतर त्याचा रंग जो असतो तो फिकट होतो. भाजीला कलर नाही येत, नाहीतर तो थोडासा कच्चा लागतो कारण की तो चांगला भाजला गेला नसेल. बरोबर, तो सगळा प्रॉब्लेम होतो. पण आता यावेळेस तसं काही झालं नाही, तर त्याच्यामुळे ते छानच. तर आमची खासियत आहे. परफेक्ट. पण आपण एक जाणून घेऊया ना की असं म्हणजे कलर उतरतो किंवा मसाला उतरतो, ह्याचं मूळ कारण काय? कसं असतं, आता ज्या मिरच्या आम्ही मागवतो ज्या आपण कर्नाटकातनं, म्हणजे अन्यगिरी, हुबळी तिकडनं, आणि ते हुबळी ज्या मिरच्या आहेत त्या मार्केट कुठे आहेत, APMC मार्केट, त्यात बेडगी, म्हणून त्या सगळ्यांना बेडगी मिरची म्हटलं जातं. अच्छा. हां, ते त्या गावातनं बेडगी मार्केटमधनं मग त्या सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतात. ओके. हां, तर त्या बेडगी मिरचीमध्ये एक नंबर जात ती हुबळी, त्यालाच अन्यगिरी म्हणतात. त्या मिरचीचा जो कलर आहे ना, रंग, त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच येतात आणि त्यावेळेचे दवावरती सकाळच्या वेळेला ते काढतात आणि ते शेणखतावरती केलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा जो कलर आहे, जो रंग आहे, तो वर्षभर तसाच राहतो. जेव्हा आपण त्याला व्यवस्थित ऊन दाखवून त्याचं भाजणी करून त्याची आपण डंकावर कुटणार पारंपरिक पद्धतीने. फक्त मिरची महत्वाची नाही, बाकीच्या साऱ्या गोष्टी पण आहेत. आजकाल कसं झालंय की आजकाल सगळं जग स्वस्त पाहिजे आणि लगेच पावडर करून पाहिजे, तर त्या गोष्टी
त्यासाठी पल्वायझर्स आहेत मोठमोठे, जशा पिठाची गिरणी कशी असतात मोठमोठे, बरोबर, बरोबर. तशा ह्या चक्की आहेत, म्हणजे ह्या पल्वायझर्स आहेत. त्याच्यामध्ये मिरच्या मोठमोठ्या प्रमाणात 1-1 टन त्याच्यातनं पावडर करून येतात. पण त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यात ऑइल आणि अरोमा जळून जातो, ओके. त्या ते हॅमर्स असल्या कारणाने. आणि आपल्या ह्याच्या उलट असं आहे की हे कोल्ड प्रेस आहे, डंक, ओके. जी पूर्वी उखळ असायचे, बायका उखळ असायची, उखळीवर. त्याच्यावरती करायचे मसाले, त्या पद्धतीने आपण हे करून घेतो. त्याच्यामध्ये त्यात ते सगळं राहतं व्यवस्थित. आपण मसाला बनवायला आपण तिकडे जाऊया, म्हणजे तुम्हालाही कळेल की का मसाला आपला कसा तयार होतोय. पण मला ना अगोदर आईना फोन करून देते, मग त्यांना तुम्ही सगळं जरी नाही लागला सांगा. फोन जरी हा. नाही लागला तरी आम्ही करून घेऊ, तुम्ही त्याची काळजी घेऊ नका. पण तरी पण ट्राय नको करा. नको, मी कॉल लावूनच चालेल देते. चालेल चालेल. तो रिस्क हम नहीं लेता, ठीक ये आहे. रिस्क का काम नहीं करता हम. हाँ आमचा मसाला त्यांच्याकडे सेव असतो, Save आहे, त्याच्यामुळे save आहे. मला काही सांगायची गरज गरज नाही. नाही ना, त्यांच्याकडे लिस्ट होती ना, हरवली ना, मागच्याच तुम्हाला दिली ती. चालेल. कसं माहिती का, नाही लागला तर ठीक आहे, पण तरी पण तुम्हाला मी फोन लावून देते, म्हणजे मग तुम्ही बोलून घ्या. काय नक्की. बरोबर का नाही? नक्की नक्की नक्की. आई बोले वही करने का, दूसरा अपना दिमाग नहीं लगाने का. आता मसाल्यामध्ये जर कमी जास्त केलं का मग मग वर्षभर मेरा काम खतम, टाटा बाय बाय. सोबत बघा कोण आहे. येऊ काय जेवायला? रेडी झाली भाजी? 10 भाकऱ्या बनवून ठेवा, आम्ही आलोच. इकडचं काम आठवून. नक्की या नक्की या, त्यांना तर लगेच आवडणार आहे. थांबा आई, त्यांना फोन देते, दादांना त्या. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण करून देऊ. तुमची लिस्ट रंजिताई म्हणाल्या की त्यांच्याकडे लिस्ट आहे तुमच्याकडे, त्या लिस्ट पाठवणार आहेत आम्हाला. हां, ते तुमच्याकडे असेल ते आम्हाला लिस्ट पाठवून द्या, किंवा नसेल ते तुम्ही सांगतील किंवा तुम्हाला. सांगितलं तरी चालेल. तिखट मिरची 3 किलो झाली. हां ओके. बेडगी मिरची अर्धा किलो, 3 किलो लवंगी झाली. असं तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील मसाले. म्हणजे तुम्ही आगरी कोळी मसाला बनवत असाल किंवा मालवणी मसाला बनवत काश्मीरी 3 किलो पाहिजे तुम्हाला. कोणताही तुम्ही अशा प्रकारे कस्टमाइज करू शकता. आमची टॅगलाईन अशी आहे की एक वेळ खात्री, दुसरी वेळ मैत्री, हीच आमची विश्वसनीय पावती. म्हणजे तुम्ही एकदा खात्री करून घ्या, दुसरी वेळ मैत्री होणार, आणि त्याप्रमाणे तुम्ही नंतर मसाले करत राहणार. आमच्याकडे ना काकी 70 वर्षाचे कस्टमर आहेत. आमची आता ही 4थी पिढी. साधारण 1928 पासून आम्ही मार्केटमध्ये, सर्वात जुनं दुकान आमचं आहे. आईंची मैत्री झाली. 1934 मध्ये मार्केट चालू झालं. त्याच्या अगोदर आमचे पणजोबा गावावर ना कोकणात येऊन नळ बाजारात आली, आणि हे तेव्हा मार्केट पण नव्हतं. तेव्हा हे मार्केटमध्ये आम्ही आमच्या पणजोबांनी जागा घेतली, आणि सर्वात जुनं दुकान आपलं आहे मार्केटमध्ये. हां, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. काकींनी सांगितल्याप्रमाणेच आपण लिस्ट केलेली आहे. पण काकींनी असं सांगितलं की तुम्हाला काय अजून त्यात सुधारणा करायची असेल, स्वाद वाढवायचा असेल, तर तुम्ही ते वाढवू शकाल. त्याप्रमाणे आपण काकींनी सांगितल्याप्रमाणे आपण सुधारणा, म्हणजे स्वाद वाढवलेला आहे. मग घरचा स्वाद. आई खुश, घरचा स्वाद येईल बरं का, घरचा स्वाद. आणि एका बाजूने रंजिताची पण कॉलर टाईट होईल का? मी मसाला बनवून आणला आई. वा. हमारे साथ कौन है देखो, हम दोनों ने मिलके मसाला लाया है बना के. हा बरोबर, मी पण आहे तुझ्या बाजूला. आता ही लिस्ट आहे ना, ही आता ही आपण त्याप्रमाणे आता आपण काढून घेऊया. येस ओके. हां? चल, आणि चला. त्याच्यानंतर मग आपण हे डंकावर बरोबर आहे, घेऊन तसं जाऊ. पण ऊन खूप मसाला वाढतंय. काढताना आम्हाला दाखवा, म्हणजे हा. आम्ही जे बोलतो Yes. ते काय चुकीचं बोलत नसं प्राणाला पण समजायला नको. बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. जे बोलतो तेच दाखवतो आणि तेच कुटतो. आणि बरोबर तेच आहे, खातो. accurate आहे. हा, तेच खातो. बरोबर. हा. चालेल चालेल. दादा झाले की नाही मसाले? भूक लागली आम्हाला. यशोधन झाले मसाले? मसाले रेडी. ओके. अरे वा, एकदम रंजिता रंजिता मॅडम मॅडम आगरी आगरी मसाला. मसाला. Yes. मला खोकून आणि शिंका देऊन आहे ना, कधी इकडनं निघतो असं झालेलं हा आहे. ना. हा. चला फायनली आपले मसाले इथे आमचे माणसं रेडी झालेले आहेत. घेतो, माणूस घेतो. आता हे मसाले आपल्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीमध्ये आपल्या करणार. ओके. हम्म. आणि आम्हाला घेऊन जायचं का दादा येतील आमच्यासोबत? हा, दादा पण दादा येतील. येतील. दादा पण ओके, येतील. ओके. ही हळद, हळद. टेन्शन नाही. ही हळकुंड शेलमची हा, रंजिता आईने मॅडमची. हळद पण सांगितलेली आहे. आणि भोईर साहेब तुमचा पण मसाला आहे, झालेला आहे. ओके ओके. तो पण हा आहे भोईर साहेब. हा? होईल साहेब पण दोघांचे लिहिलं आहे. मसाले इथे आता रेडी झालेले झालेले आहेत. आहेत. आम्ही आता जातो फॅक्टरीमध्ये आणि डंक्यावरती कसा कुटतो ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. म्हणजे आमचे मसाले होत आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे. चल आपण जाऊया का लवकर लवकर ते हा, कारण की तिकडे पटकन. 1 तास तर जाईल ना नाही नाही, हो हो. ते भाजायला कुठे भाजायला 1-1.5 तास तरी जाणार, जाणार. नक्की. सगळ्यात हा. महत्वाचं म्हणजे तोपर्यंत तुम्ही तुमची लिस्ट रेडी करा आणि दादांना पाठवा. स्क्रीनवरती तुम्हाला इकडचा क्रमांक दिलेला आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स दिली आहे. तुम्ही हे मसाले घर बसल्या ऑनलाईन सुद्धा हो. मागवू शकता.
तुम्हाला कोणत्या कशा पद्धतीचा हवाय काय हवंय सगळी इन्क्वायरी तुम्ही फोनवरती घर बसल्या आपले- करू शकता. अमेझॉन वरती सुद्धा आहेत ना. आपला Amazon वरती आहे, आपल्या वेबसाईट थ्रू आहे, आपलं व्हॉट्सअप मार्केटिंग पण आपलं चालू आहे. हो वा 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 वा, म्हणजे कस्टमर छान, आले तर आज सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. काय टेन्शन घ्यायचं नाही. नक्की. चला आता आपण निघूया. चला चला कारण चला खूप वेळ झालेला चला आहे. चला हा? कुटायला जायचा मसाला कुटायला जायचा मसाला कुटायला. चला फायनली पाटलांचा आणि भोईरांचा भोईरांचा मसाला मसाला तयार आहे. 1.5 तास लागलेला आहे. 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर मस्तपैकी एकदम फाईन पावडर तयार झालेली आहे आणि गरम आहे मसाला. गरम लागतोय आता हा. जरा खाली ठेवूया. गरम गरम. आमचा गरम. मसाला आहे हळद आहे गरम मसाला आहे. आपण काय काय केलं, हळद घेतली, हा तुझा मसाला तो आणि हा गरम मसाला, गरम दोन्ही मसाला. मसाले सेम आहेत. हा. फक्त गरम मसाला आहे आणि हा पण मसाला सेम. हा पण मसाला सेम. आता तुम्ही कधी येताय मसाला करायला इथे? चला फटाफट कारण की उन्हाळा सुरू झाला आहे. हो. मसाला म्हटलं की तो लवकर बनवून ठेवावा लागतो कारण की आपण नंतर खूप उशीर होत जातो हो. नाही का. आणि हा करेक्ट टाइम आहे. परफेक्ट टाइम हा आहे. त्याच्यामुळे Yes. कोणताही विलंब करू नका. पटकन आपली लिस्ट तयार करा. आपल्याला कोणता कोणता मसाला पाहिजे लगेच यांना फोन करा. स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत. पटकन कॉल करा. व्हॉट्सअपला यांची ऑर्डर बुक करा. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर कुठे असाल म्हणजे समजा महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे असाल किंवा आउट ऑफ असाल, जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर बुक करायचं असेल तर ॲमेझॉनवरून करू शकता किंवा आउट ऑफ इंडिया जर जायचं असेल तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांची तयारी आहे की नाही. बरोबर आहे. आणि भारतात कुठेही तुम्ही कुरिअरने मागवू शकता. आणि इथे मसाला कुठल्याच्या नंतर तुम्हाला जर का घरपोच हवा असेल तर ते आपण ते करू पण शकतो. आपण करतो. बरोबर. क्या बात आहे. सर्व्हिस होम डिलिव्हरी आहे. हा. काय काळजी करू नका. फक्त स्क्रीनवरती दिलेल्या क्रमांकावरती कॉल करा मेसेज करा हो. व्हॉट्सअप करा डू व्हॉट एव्हर आणि यू वॉन्ट टू तुमच्या डू. समोर आता दाखवलेलं कसा मस्त की डंक्यावरती टाक 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 करून. आणि त्या टाक मध्ये पण मी डुबकी काढलेली आहे. हा रंजिता मस्त झोपलेली. मसाला कसा कुठतात तोही सुद्धा आपण बघितलेला आहे. तर आता तुम्ही सुद्धा या आणि मस्त की आमच्यासारखा फ्रेश ताजा मस्त की सुगंधित मसाला तयार वर्षभर करा. टिकणारा करून घ्या. साठवणीचे मसाले. येस. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओला दोन्ही घरचा स्वाद ला क्रेझी फूडी रंजिताला पटापट सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. तुम्ही हो. तर बाबा असंच करतात. आणि नोटिफिकेशनला पण ऑन करून ठेवा On करा, जेणेकरून on तुम्हाला करा, on कळेल करा. कारण का बरेच काय. जणांना- आणि हा मी काय म्हणते आउट ऑफ कंट्री पण मसाले मिळतात बरं का. हो. आपल्या त्या ट्रिप जातात आपले बरेच व्हिडिओ बाहेरूनही बघतात बाहेर देशातून. मग त्यांना देखील अजून मसाला मागवायचा असेल तर तुम्ही नक्कीच मागवू नक्की शकता. नक्की. नक्की तेच नक्की म्हणलं की सगळी प्रोसेस त्यांच्याकडे सगळी तयार process आहे. काय फक्त तुम्ही या हा. आहे की नाही. आ जाओ हम आणि हो खिला देंगे. अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला इथे यायला शक्य नसेल तर तुम्ही फक्त तुमची मसाल्याची लिस्ट तयार करा. Perfect. त्यांना फोन करून सांगा नक्की. आपण बनवून देऊ करून शकतो. देतो आपण. आहे की नाही. एवढी मस्तपैकी मस्त सर्व्हिस आहे आणि अशा सर्व्हिसचा तुम्ही लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे की नाही. परफेक्ट. पटापट या. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन मसाला घेऊन येऊ, नवीन रेसिपीज घेऊन येऊ, नवीन कॉन्टेंट घेऊन येऊ. रंजिता नवीन ट्रिप घेऊन येऊ. चला पुन्हा भेटूया अशा हसत राहा छान स्वस्त छान राहा व्हिडिओ. मस्त राहा धन्यवाद. खात राहा फिरत राहा. बाय बाय.